नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. भाजपप्रमाणे काँग्रेसने सुद्धा आपली स्वतंत्र यादी जाहीर केलेली आहे आणि या यादीमध्ये महाराष्ट्राचे 7 उमेदवार लोकसभेसाठी जाहीर केलेले आहेत. कारण महाआघाडीचे अजून जागा वाटपाचं घोंगडं अजून जसंचं तसं आहे. कारण जागा वाटपाचा तिढा आहे तसाच आहे इतर जागांचा. मात्र ज्या हक्काच्या जागा आहेत त्या जागा काँग्रेसने जाहीर केल्या आहेत. या 7 जागांमध्ये पुणे, सोलापूर, अमरावती ह्या जागांचा समावेश आहे. या जागेवर एक महत्त्वाचे काही निर्णय घेण्यात आलेले आणि नवीन उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे. त्यामध्ये पहिलं नाव जे येतं ते कोल्हापूर येथे जे छत्रपती शाहू महाराज यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे. कारण ही खूप महत्त्वाची उमेदवारी असेल. आणि भाजप या उमेदवाराविरुद्ध छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात कुठला उमेदवार देतात हे एक महत्त्वाचं आहे. छत्रपती शाहू महाराज आपण जर बघितलं की हे छत्रपती राजघराण्याचे आहेत. माजी खासदार आणि आता महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे ते उमेदवार असणार आहेत. आणि गेल्या वेळेस धनंजय महाडिक जे होते ते शिवसेनेकडनं विजय झाले होते. आणि आता बदल काय करावा लागला आहे ते पण सांगतो. गेल्यावेळी राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक पराभूत झाले होते आणि आता ते भाजपचे राज्यसभा सदस्य आहेत. दुसरे उमेदवार सगळ्यात महत्त्वाचे ते पुणे मतदारसंघ आहे. पुणे मतदारसंघ म्हणजे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि कसबा पेठेतनं ते सध्या आमदार आहेत. कारण त्यांनी धोबी पछाड जे आहेत भाजपला दिला होता आपल्या पोटनिवडणुकीमध्ये. आणि यामध्ये भाजपचे उमेदवार पराभूत झाले होते. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल का करावा लागला, कारण धंगेकर हे मराठा समाजाचे आहेत आणि तरुण आहेत. आणि त्यामुळे कुठेतरी जाती समीकरण बसवण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे. तिसरी उमेदवारी सगळ्यात महत्त्वाची जी नांदेड मतदारसंघातली. कारण नांदेड मतदारसंघाचं आपल्याला माहिती आहे की भाजपमध्ये अशोकराव चव्हाण जे आहेत हे भाजपमध्ये गेले आणि त्याच्यामुळे काँग्रेसचा खूप मोठा फटका बसला. तिथे वसंतराव चव्हाण जे आहेत त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. यामध्ये नायगावचे जे 2 वेळचे आमदार होते, काँग्रेसचे जुने निष्ठावान आणि मराठा चेहरा म्हणून त्यांना देण्यात आलेले. आपल्याला माहिती आहे की मराठवाड्यामध्ये मराठा चेहरा खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण त्याच्यामुळे वसंतराव चव्हाण यांच्या गळ्यात ही माळ पडली. आणि यामध्ये बदल मी मगाशी बोललो बदल यासाठीच केला की अशोक चव्हाण जे भाजपच्या गेलेत त्यामुळे ते आणि जुने विरोधक आहेत त्याच्यामुळे त्यांना संधी मिळालेली आहे. दुसरे उमेदवार आहेत अमरावती मतदारसंघातील विदर्भातील आमदार बळवंत वानखेडे जे आहेत त्यांना देण्यात आलेले आहेत. दर्यापूरचे आमदार आहेत आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर जे माजी मंत्री आहेत त्यांच्या खूप निष्ठावान कार्यकर्ते आहेत. आपल्याला माहिती आहे की 2019मध्ये नवनीत राणा ह्या महाविकास आघाडीच्या उमेदवार होता. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला होता आणि नवनीत राणा त्यामुळे निवडून आल्या होत्या. आणि आत्ता नवनीत राणा यांना एक सक्षम पर्याय, अजून महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नसला तरी त्या एक सक्षम पर्याय म्हणून बळवंत वानखेडे राहू शकतात. दुसरं सोलापूरची जी लोकसभा मतदारसंघ आहे, सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि प्रणिती शिंदे आपल्याला माहिती आहे की माजी मुख्यमंत्री आणि गांधी घराण्याचे विश्वासू सुशीलकुमार शिंदे यांच्या त्या कन्या आहेत आणि त्या 2 वेळा आमदार राहिलेल्या आहेत. आणि त्यांच्यामुळे त्यांना ही संधी दिलेली आहे आणि तरुण चेहरा आहेत असा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय. दुसरं एक नंदुरबार जिल्ह्यामध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे आणि हा खूप महत्त्वाचा बदल. नंदुरबार हा आदिवासी जिल्हा आहे. कारण काँग्रेसचा इथं बालेकिल्ला होता आणि गेल्या 2 टर्मपासून इथं हिना गावित ज्यात भाजपच्या ह्या निवडून येत आहेत त्यांची तिसरी टर्ममध्ये पुन्हा त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. मागच्या वेळेस केसी पाडवी यांनी टफ फाईट हिना गावित यांना दिली होती. केसी पाडवी जे आहेत आणि त्यांचे चिरंजीव जे आहेत डॉक्टर गोवाल पाडवी यांना ही उमेदवारी दिलेली आहे. कारण गेल्या वेळेस नंदुरबारमध्ये फक्त 95,000 मतांनी हिना गावित निवडून आल्या होत्या. म्हणून तरुण चेहरा, जसं हिना गावित तरुण आहेत म्हणून गोवाल पाडवी जे केसी पाडवींचे चिरंजीव आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि लातूर मतदारसंघ जर बघितलं लातूर मतदारसंघाचा डॉक्टर शिवाजीराव काळंगे यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे. खाजगी क्षेत्र हे शल्यचिकित्सक आहेत आणि पक्षात फारसे ते सक्रिय नाही आहेत. मात्र त्यांचे वडील शेकापमध्ये होते अशी, त्याच्यामुळे त्यांच्या गळ्यात माळ पडली. आणि काँग्रेसने एक सर्वे केला असेल, महाआघाडीचा जो उमेदवार असेल तो डॉक्टर शिवाजी काळंगे यांची प्रतिमा चांगली असं म्हणून त्यांना उमेदवारी दिली आहे. बदल याच्यासाठी केला आहे की गेल्यावेळी मच्छिंद्र कामत पराभूत झाले होते आणि यावेळी उच्च शिक्षित उमेदवाराला संधी द्यावी हा त्यामागचा उद्देश आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ह्या संपूर्ण याच्यामध्ये प्रचाराची प्रमुख जबाबदारी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपवलेले. हे खूप महत्त्वाचे, कारण पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे एक सोवळ चेहरा आणि एक त्यांच्या बाबत एक निष्कलंक चेहरा म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे बघितलं जातं, म्हणून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. आता आपण जर बघितलं की महाविकास आघाडीचे इतर जे उमेदवार ते जाहीर झालेले आहेत. कारण जे शिवसेना उद्धव ठाकरे आणि
शरद पवार यांनी उमेदवार काही ठिकाणी जाहीर केले. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की सुप्रिया सुळे यांना शरद पवारांनी स्वतःहून आपल्या कन्येला उमेदवारी जाहीर केली. तसंच उद्धव ठाकरे यांनी जे गजानन कीर्तिकर यांचे जे चिरंजीव आहेत यांनासुद्धा उमेदवारी स्वतः जाहीर केली आहेत. आणि कालच आपण जर बघितलं की सांगली येथे जो तिढा आहे काँग्रेस आणि शिवसेनामध्ये, पहिलवान म्हणून जे आहेत काँग्रेस शिवसेनेचे, त्यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली. यामुळे हा सुद्धा एक वाद आहे. महायुतीमध्ये जसा वाद आहे तसाच जागा वाटपासंदर्भात ज्या हक्काच्या जागा आहेत, ज्या आघाडी युतीच्या जागा आहेत, त्या जागांवर वाद आहे. बहुजन वंचित आघाडीचं अजूनसुद्धा फिक्स होत नाही, कारण ते येत्या 2 दिवसात निर्णय घेतील. महाविकास आघाडीमध्ये राहावं का न राहावं हा प्रकाश आंबेडकर निर्णय घेतील आणि यानंतरच बरंचसं चित्र स्पष्ट होणार आहे. आणि महायुतीचं तसंच आहे, कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपमध्ये असताना, हे युती असताना मनसे जे राज ठाकरे यांनी एंट्री केल्यामुळे ह्या जागासुद्धा बऱ्याचशा चेंज होतील आणि एवढ्या आज किंवा एवढ्या उद्या ह्या बऱ्याचशा घडामोडी घडणार आहेत आणि नेमक्या जागा कशा वाटणार आहे आणि हा तिढा कसा सुटणार आहे हा एक महत्त्वाचा विषय आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.